सीएए लागू झाल्याने ठाण्यात जल्लोष, हजारो हिंदूंसह अल्पसंख्याक बांधवांना मोदी सरकारने दिला न्याय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएए कायदा लागू करून हजारो हिंदूंसह अल्पसंख्याक बांधवांना न्याय दिल्याने भाजपतर्फे ठाण्यात जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देत कोपरीतील सिंधी बांधवांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशामध्ये हिंदू धर्मियांसह अल्पसंख्याक समाजावरती अत्याचार केले जात आहेत. या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाने सीएए कायदा लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सीएए कायद्याची अधिसूचना जारी केली. त्यानंतर देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. ठाणे शहरातील कोपरी भागात सिंधी बांधवांची संख्या लक्षणीय आहे. सीएएला मंजुरी मिळाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सिंधी बांधवांसमवेत आनंद उत्सव साजरा केला. भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ज्येष्ठ नेत्या वीणा भाटी आणि माजी नगरसेवक लच्छू टिकमानी यांच्या उपस्थितीमध्ये कोपरी मार्केटमध्ये सिंधी बांधवांनी पंतप्रधान मोदींचा जयघोष करीत पेढे वाटले. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, कृष्णा भुजबळ, मंडल अध्यक्ष शिवाजी रासकर, सीए प्रकोष्ठचे संयोजक विनोद टिकमानी यांचीही येथे उपस्थिती होती. मोदीजींनी आणि अमित शहाजींनी एक ऐतिहासिक काम या देशामध्ये केलेलं आहे, जे गेल्या 50 वर्षात झालं नाही. ते या ठिकाणी सीएए हे बिल त्यांनी आणून ते जाहीर करून त्याची अंमलबजावणी करून आणि म्हणूनच म्हणतात की मोदीजी की गॅरंटी आहे. मागच्या 2019च्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलं होतं की आम्ही सीएए बिल जे आहे ते लागू करू आणि त्याप्रमाणे शब्दाला जागून मोदी है तो सब मुमकिन आहे अमित शहाजींनी हे केलं आणि त्याच्यामुळे देशवासियांना आनंद होतोय. आज या ठिकाणी फाळणीच्या नंतर इतक्या मोठ्या संख्येने आमचे सिंधी बांधव जे आहेत ते या देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामधल्या ठाणे, उल्हासनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहायला आले. अनेक जण अजून सीएएच्या प्रमाणे त्यांची सिटिझनशिप झालेली नाही. अनेक प्रकारचे अनेक लोक या ठिकाणी 5 वर्षाच्या वर राहत आहेत, पण त्यांना अजूनही भारतीय नागरिकत्व मिळालेलं नाही आणि याच्यामुळे हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे. आणि म्हणूनच मोदीजी धन्यवाद, अमित शहाजी धन्यवाद अशा प्रकारचा नारा हा सर्व दूर या ठिकाणी उमटता है. कि जो सिंधी समाज के लोग जब हम 1947 में आए तो हमें कोई तकलीफ नहीं हुई, परंतु उसके बाद जो सिंधी पाकिस्तान में थे, हिंदू, उसमें हिंदू थे, क्रिश्चियन थे, जैनी थे, सिख थे, सभी लोग थे. उनको पाकिस्तान में जब सुरक्षा नहीं थी, उनकी बहू बेटियां सुरक्षा नहीं थी, वो कैसे करके भी हिंदुस्तान में पहुंच गए. आज हिंदुस्तान में आने के बाद पुलिस की तरफ से उनको इतनी तकलीफ होती थी. नरेंद्र मोदी को ये मालूम है कि सिंधी लोगों की तकलीफें क्या है, समस्या क्या है. वो हमेशा कहते सिंधी में बात करो, सिंधी में बात करो. तो उन्होंने जो वायदा किया था 2019 में ये सीएए का कायदा पास हो गया. उसके इंजाम के अनुसार अभी इलेक्शन के पहले देना चाहिए. ये कोई इलेक्शन का अड़चन नहीं है कि इलेक्शन को देख के उन्होंने किया है, पर ये उनका वायदा था जो किया है, तो हमें बड़ी खुशी है.